जाता जाता पावसाने वळून मागे पाहिले, ओल्या ओल्या पावसात कोण कोरडे राहिले. मी म्हटलं हा कोण आहे लिहिणारा, इतकं सिंपल आणि इतकं असं कोण लिहित आहे. तर तो म्हणा की आहे, तुला आवडतंय का सांग असं. मग ती सगळ्या कविता वाचून त्याच्यातल्या आम्ही तेव्हा 6 कविता शॉर्टलिस्ट केल्या होत्या. आणि मग हळूहळू शंकरशी जशी ओळख झाली तशी तो अजून काय 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 लिहू शकत होता. त्याच्या ज्या थोडासा गावाकडला सगळा जो फ्लेवर आहे तो उथंबुना आभाळासारख्या कवितेत. असा कसा पाऊस बोलू लागला, असा कसा पाऊस बोलू लागला, माझ्या सवे गीत कसे गाऊ लागला. आणि अमृताच्या बाबतीत मला असे नेहमी वाटतं की असं खूप घोटून घोटून तयार केलेली एखादी गोडगोड वाजणारी बासरी असावी, त्याच्या तुलनेत एखादा मेक्सिकन पॅन फ्लूट असावा, तर तो कसा छान वाटतो ना, तसं काहीतरी तिच्या आवाजामध्ये आहे. तुझ्या डोळ्यातले भाव सारे वाचू दे मला, पावसात मोरा परी, पावसात मोरा परी नाचू दे. इथल्या पोरी कशा मंजूर बोलत्या, चकापका 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 दिसत्यात, चकापका 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 दिसत्यात. मला बोरिष्टाच्या शापा मधल्या बाईच छुयाच. हा प्रोड्यूस डॉक्टर झालाय हे मला माहितीच नव्हतं. मी तर एखादा बरा डॉक्टर शोधतो आहे. बरं झालं त्यांनी सांगितलं. तशी ही अमृता आहे आमची,
हिच्याविषयी आत्ता त्याचा संदर्भ आला नाही, पण तुम्हाला सांगतो ती उत्तम लेखिका आहे. मौजच्या दिवा यांच्यात गेल्या तिची कथा आली आहे. मौजमध्ये आपली कथा यावी, आपलं लेखन यावं म्हणून वर्षानुवर्ष माणसं स्वप्न बाळगतात. या मुलीची कथा आत्ता ती लिहायला लागली गेल्या काही काळामध्ये. मौजमध्ये यावी याचा अर्थ आपण जाणार. त्यामुळं ती गाते, नाचते, नाटकात कामं करते, पण इतकंच नाही तर ती लिहिते. आणि माझ्यासारखा लेखक जो आयुष्यभर खळदेगाशी ज्याने केली तो आपल्याला सांगतो की ही फार मोठी लेखिका होणार आहे. तळ्याकाठी भेटीसाठी, तळ्याकाठी भेटीसाठी सांज वेळी येशील का? तळ्याकाठी भेटीसाठी सांज वेळी येशील का?